ज्याप्रमाणे आपण इथून पाठीमागे पी.एन. साहेबांना ताकद दिली, आपली सेवा करायची संधी दिली, तीच संधी आपण सर्वांनी मला द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो। हे सगळं बघून मन भरून जाते, कारण का हे सगळं जर आपण बघितलं तर हे पी.एन. साहेबांची पुण्याई आहे। पी.एन. साहेबांनी केलेलं काम आहे, साहेबांनी तयार केलेली कार्यकर्ते ही मला एकसंग घेऊन जायचे आहेत। काम करत असताना पी.एन. साहेबांना जेव्हा जेव्हा संधी मिळाली त्यावेळी साहेबांनी या संस्थेमध्ये असलेल्या तिथं आपल्या कार्यकर्त्यांना रोजगाराची संधी दिली। एकूण तब्बल 180 कोटी रुपयाची पी.एन. साहेबांनी या 4.5 वर्षामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये विकास कामं आणली। खरं तर पी.एन. साहेबांच्याच प्रयत्नानं हा 50,000 रुपयाचा प्रोत्साहन अनुदान सरकारनं जाहीर केला। दुर्दैवानं आपलं सरकार त्यावेळी बदललं आणि हा प्रोत्साहन अनुदान या महायुतीच्या सरकारनं आपल्याला ह्या 2.5-3 वर्षामध्ये दिलेला नाही। पन्हाळा तालुक्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला धामणीचा प्रकल्प असेल, त्या प्रकल्पाला परत चालना देण्याचं काम पी.एन. साहेबांनी केलं। नोकरी दिलेल्या युवकांकडनं किंवा त्यांच्या नातेवाईकांकडनं कधी 5 पैशाची अपेक्षा ठेवली नाही। या संस्थेमध्ये पी.एन. साहेबांनी कधी त्यांच्या विरोधकांच्या संस्थेना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना त्रास द्यायचं काम केलं नाही। आज दुर्दैवानं पी.एन. साहेब आपल्यामध्ये नाही आहेत। खरं आज साहेब जरी आपल्याला सोडून गेले असले, साहेबांचं कार्य पुढे चालू ठेवायचंय। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना। आज खरं तर या प्रचार सभेसाठी बोलत असताना मागापासून बरेच वक्त्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं, स्वर्गीय आमदार पी.एन. पाटील साहेबांचं आपल्या गावामधलं असलेलं काम असेल, आपल्या गावामध्ये झालेली कामं असतील, आपल्या तालुक्यामध्ये आणि तसंच आपल्या पूर्ण मतदारसंघात गेल्या 5 वर्षामध्ये झालेली कामं असतील। एकूण तब्बल 180 कोटी रुपयाची पी.एन. साहेबांनी या 4.5 वर्षामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये विकास कामं आणली। बरेच काही मुद्दे पी.एन. साहेबांनी विधानसभेमध्ये आपल्या मतदारसंघाच्या बाबतीत असतील, आपल्या जिल्ह्याच्या बाबतीत मांडले। प्रामुख्यानं त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा असेल, नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचा विषय असेल। खरं तर पी.एन. साहेबांच्याच प्रयत्नानं हा 50,000 रुपयाचा प्रोत्साहन अनुदान सरकारनं जाहीर केला। साहेबांनी 1 लाख रुपयाच्या प्रोत्साहन अनुदानाची मागणी केली होती। खरं तत्कालीन अर्थमंत्री अजितदादा पवार साहेबांनी त्यावेळी सांगितलं की सध्याच्या राज्याच्या आर्थिक परिस्थितीला बघता आपल्याला 1 लाखाची प्रोत्साहन अनुदान देता येणार नाही आणि त्यावेळीच खरं तर 50,000चा प्रोत्साहन अनुदान त्यावेळी जाहीर झाला होता। दुर्दैवानं आपलं सरकार त्यावेळी बदललं आणि हा प्रोत्साहन अनुदान या महायुतीच्या सरकारनं आपल्याला ह्या 2.5-3 वर्षामध्ये दिलेला नाही आहे। आपल्या पन्हाळा तालुक्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला धामणीचा प्रकल्प असेल, त्या प्रकल्पाला परत चालना देण्याचं काम पी.एन. साहेबांनी केलं। काळंबवाडी धरणाच्या गळतीचा प्रश्न असेल, पी.एन. साहेबांनी तोही मुद्दा मांडून त्या गळतीसाठी निधी उपलब्ध करून घेतला। अशा अनेक प्रश्न पी.एन. साहेबांनी विधानसभेमध्ये मांडले। कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश सहकारी संस्थांवरती, जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, गोकुळ दूध संघ असेल, भोगाती सहकारी कारखाना असेल, पी.एन. साहेबांनी स्थापित केलेल्या राजीवजी गांधी सहकारी सूतगिरण असेल, भोगावती श्रीपतरावदादा बोंद्रे बँक असेल, तालुका खरेदी विक्री संघ असेल, ह्या सर्व संस्थांवरती पी.एन. साहेबांनी अनेक वर्ष काम केलं, नेतृत्व केलं। काम करत असताना पी.एन. साहेबांना जेव्हा जेव्हा संधी मिळाली त्यावेळी साहेबांनी या संस्थेमध्ये असलेल्या तिथं आपल्या कार्यकर्त्यांना रोजगाराची संधी दिली। खरं ही संधी देत असताना पी.एन. साहेबांनी कधीच त्यांच्या आयुष्यामध्ये नोकरी दिलेल्या युवकांकडनं किंवा त्यांच्या नातेवाईकांकडनं कधी 5 पैशाची अपेक्षा ठेवली नाही। जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये असताना संस्थेला मदत केली। गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून नवीन दूध संस्था उभा केल्या, त्यांना ताकद दिली, त्यांना बळ दिलं। खरं आपल्या विधानसभेच्या निवडणुकीचा जय पराजय जो काही निर्णय साहेबांच्या समोर आला, त्या निर्णयाचा परिणाम म्हणून ह्या संस्थेमध्ये पी.एन. साहेबांनी कधी त्यांच्या विरोधकांच्या संस्थेना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना त्रास द्यायचं काम केलं नाही। आज दुर्दैवानं पी.एन. साहेब आपल्यामध्ये नाही आहेत। खरं आज साहेब जरी आपल्याला सोडून गेले असले,
साहेबांचं कार्य पुढं चालू ठेवायचं आहे. साहेबांनी जोडलेली माणसं ही एकसंघ घेऊन जायचे आहेत. साहेबांनी तयार केलेली कार्यकर्ते ही मला एकसंघ घेऊन जायचे आहेत. आणि म्हणूनच आपल्या सर्वांच्या जीवावरती, आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं ह्या उद्याच्या विधानसभेला मी सामोरे जात आहे. आज इथं बोलत असताना मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे, गेल्या 4.5 महिन्यामध्ये आपल्या मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये 3 ते 4 वेळा मी जाऊन आलो आहे. आज अजूनही जातो आहे. उद्याच्या राहिलेल्या 8 दिवसामध्ये पण मी जाणार आहे. लोकांकडनं मिळणारं प्रेम, लोकांकडनं मिळणारा आशीर्वाद हे सगळं बघून मन भरून जाते. कारण का हे सगळं जर आपण बघितलं तर हे PN साहेबांची पुण्याई आहे. PN साहेबांनी केलेलं काम आहे. ही सगळी माणसं मला बरोबर घेऊन जायची आहेत. बरीच स्वप्न PN साहेबांची आपल्या मतदारसंघाबद्दल होती जी अपूर्ण राहिलेत. बरीच विकासाची कामं PN साहेबांना अजून पुढे करायची होती. PN साहेबांच्या कल्पनेत बऱ्याचशाच गोष्टी होत्या. एक अतिशय चांगलं आणि उत्कृष्ट शिक्षण संकुल PN साहेबांना आपल्या मतदारसंघामध्ये करायचं होतं, ज्याच्यामध्ये पहिली बसून पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलचे सगळे कोर्सेस एकाच कॅम्पसमध्ये आपल्या तरुणांना मतदारसंघातले मिळतील, युवकांना युवतींना मिळतील, अशी PN साहेबांची विचारधारणा होती. कोरोनाच्या काळामध्ये PN साहेबांनी केलेली मदत आपल्याला सर्वांना माहिती आहे. सॅनिटायझर वाटप असेल, प्रत्येक तालुक्याला आमदार फंडातून घेतलेल्या ॲम्ब्युलन्सेस असतील, त्याचबरोबर CPRमध्ये असेल, स्वतः PN साहेबांनी स्थापित केलेल्या कोविड सेंटरमध्ये असेल, बेड उपलब्ध करून देणं असेल, रेमडेसिवीर इंजेक्शन्स उपलब्ध करून देणे असतील, नंतरच्या काळामध्ये वॅक्सिनेशन्स उपलब्ध करून देणे असतील, अशी बरीच कामं PN साहेबांनी कोरोनाच्या काळामध्ये केलीत. आणि त्यावेळीपासूनच खरं तर PN साहेबांच्या मनामध्ये बसलं होतं, एक मोठं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या मतदारसंघात उभारलं पाहिजे, जेणेकरून आपल्या गोरगरीब सामान्य जनतेला मुफ्तमध्ये आरोग्यसेवा मिळून जाईल. तरुणांच्या बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे. तरुणांच्या हाताला काम मिळण्यासाठी ज्यावेळी ते काम शोधायला जातात त्यावेळी त्यांना प्रशिक्षण योग्य ते मिळालं पाहिजे, असं PN साहेबांचं म्हणणं होतं. आणि त्यासाठीच एखादं औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आपल्या मतदारसंघामध्ये झालं पाहिजे, ही PN साहेबांची मान्यता होती. आज PN साहेब आपल्यामध्ये नाही आहेत. खरं ह्या PN साहेबांच्या सगळ्या अपूर्ण राहिलेल्या गोष्टी आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं मला पूर्ण करायच्या आहेत. म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती राहील, ज्या पद्धतीनं PN साहेबांनी त्यांचं राजकीय जीवन जगलं, ज्या पद्धतीनं PN साहेबांनी एक स्वच्छ राजकारणी म्हणून या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये वावरले, ज्या पद्धतीनं एका पक्षाशी एकनिष्ठतेने स्वतःचं पूर्ण आयुष्य घालवलं, त्यांच्याच पावला पाऊल ठेवून त्यांनी दाखवलेल्या दिशेनं मला जायचं. आणि त्यासाठी आपल्या सर्वांचा आशीर्वाद मला लागणार आहे. उद्याच्या 20 तारखेला म्हणजे पुढच्या बुधवारीच होणाऱ्या ह्या मतदानामध्ये आपण सर्वांनी मतदान केंद्रावर जात असताना ह्या सगळ्या गोष्टींची आठवण ठेवून मतदान केलं पाहिजे. EVM मशीनवरती असलेल्या 3ऱ्या क्रमांकावर माझ्या नावासमोरील हात या चिन्हासमोरचं बटन दाबून ज्याप्रमाणे आपण इथून पाठीमागं PN साहेबांना ताकद दिली, आपली सेवा करायची संधी दिली, तीच संधी आपण सर्वांनी मला द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.